आई नसलेली पिठी म्हणजेच शेळीचं छोटंसं कोकरू जंगलात कसं हरवलं, कोकरू वाघिणीजवळ कसं जातं आणि कोकराप्रमाणेच आई नसलेल्या झिनी नावाच्या मुलीच्या जीवाची घालमेल कशी होते, हे आपण 1986 ते 1989 या काळातील इयत्ता चौथीच्या बालभारती या पुस्तकातील माया या पाठातून बघणार आहोत. 7-8 वर्षांची झिनी आज पहाटे उठली नाही. तिला बरे नव्हते. एरवी ती पहाटेच उठायची, गोळा केलेल्या काटक्या पेटवायची, मातीच्या वाडग्यात 3-4 कप पाणी ठेवायची आणि बकरीचे दूध काढायला जायची. अंगणात एक बसकट काटेरी झुडूप होते. त्याच्या बुंध्याला नारळाच्या दोरीने शेळी बांधलेली असायची नि तिच्या शेजारीच एक गोजिरवाने पिल्लू असायचे. त्या पिल्लाला आई नव्हती. ही शेळी त्या पिल्लाला पाजायची, चाटायची, बरोबर चरायला न्यायची. तेही सारखे सारखे तिच्या पायांत घुटमळायचे. त्याच्या आईनेही केले नसते एवढे प्रेम ती शेळी करायची त्या पिल्लावर. म्हणतात ना, माय मरो पण मावशी जगो. झिनीचा त्या पिलावर खूप जीव होता. ती त्याला खांद्यावर घ्यायची, मांडीवर झोपवायची. रोज ढोरे चरायला नेली की त्या पिला मागेच असायची. पिलाला ती पिठी म्हणायची. भाकरीच्या पिठासारखी पांढरी आणि गोंडस होती ती. पिठी एखाद्या दिवशी दूध प्यायची नाही, बसूनच राहायची, नुसती कुठेतरी पाहत, उगीचच तोंडात नसलेला चारा चावत. मग झिनी म्हणायची, आईची आठवण झाली असेल तिला. झिनीला तरी कुठे होती आई, पण तिचा बाप गेनू तिला खूप लाडाने वागवायचा. तिला आईची आठवण होऊ द्यायचा नाही. झिनी आणि पिठी अगदी एकजीव होत्या जणू. पिठी दूध प्याली नाही तर झिनीही भाकरी खायची नाही. आज झिनीला बरे नव्हते. ती पहाट झाली तरी बाहेर आली नाही. पिठीच्या पाठीवरून हात फिरला नाही. पिठी दूध प्यालीच नाही. मधूनच दबक्या आवाजात बॅ बॅ करायची. झिनीने मग पडल्या पडल्या झोपडीतून पिठीला आवाज दिला आणि पिठी उड्या मारीतच झोपडीत आली. झोपलेल्या झिनीच्या तोंडाला तिने तोंड लावले आणि क्षणभर ती झिनीकडे पाहत राहिली. बाजूला एका फाटक्या सुपात तरोट्याची भाजी पडलेली होती. त्यातली काही कोवळी कोवळी पाने झिनीने हात लांब करून उचलली आणि पिठीला खाऊ घातली. पिठीने ती भरभर जबड्यात भरून घेतली. झिनीला खूप आनंद झाला. पिठी देखील तुडुक तुडुक उड्या मारीत झोपडीभर फिरली आणि पुन्हा झिनीजवळ येऊन उभी राहिली. झिनीचा आखूड मळकट झगा तिने तोंडात धरून ओढला. झिनीने तो हळूच सोडवून घेतला. आधीच फाटला होता तो कुठे कुठे. तेवढ्यात बापाने झिनीला हाक मारली. झिनी उठली. बाहेर जाऊन मातीत गाडलेल्या रांजणातले पाणी तिने एका टिनपाटाने बाहेर काढले. चूळ भरली. तोंडावरून हात फिरवला. पिठी ते सगळे न्याहाळत होती. मध्येच झिनीच्या पायात जाऊन उभी राहत होती. आज झिनीच्या बापानेच ढोरे चरायला नेली. ती शेळी आणि पिठी चरायला गेल्या. झिनी झोपडी बाहेरच उभी होती. शेळीच्या पाठोपाठ जाणाऱ्या पिठीकडे पाहत होती. समोरच पहाडांची रांग होती. जांभळाची, चिंचेची आणि आंब्याची काही झाडे होती. बाकी सगळे सागवानी जंगल. जंगल होते मात्र खूप दाट. पहाडावर ढोरांच्या फिरण्याने कितीतरी पायवाटा पडलेल्या होत्या. वळत वळत जाणाऱ्या, कुठेतरी एकदम गडप होणाऱ्या. आज वारा नव्हता. कुठे कुठे ढग दिसत होते. झिनीचा बाप ढोरे घेऊन निघाला. मध्येच शिवराळ आवाज काढत इकडे तिकडे भटकणाऱ्या ढोरांना तो रस्त्यावर हाकी. जंगलात जाणारी वाट वळत वळत गेली. आता ढोरे, पिठी आणि झिनीचा बाप दिसेनासे झाले. मग झिनी झोपडीत गेली. चुलीत काड्या घातल्या. गाडग्यातले पीठ कोपऱ्यात काढून भिजवले. भाकरी हातावर थापली अन तव्यावर टाकली. अंगणात एक गोटा मातीत बसवला होता. त्यावर तिने वाळलेल्या लाल मिरच्या पाणी घालून वाटल्या. तिखटाचा गोळा भाकरीवर ठेवला अन एका पालवात भाकरी बांधली. तेवढ्यात महादू काका आलाच. झिने, तुझ्या बापासाठी भाकरी बांधली का व? झिनीने भाकरी समोर केली.
महादू काका भाकरी घेऊन निघून गेला. झिनीला आता काय करावे ते सुचेना. पिठी चरायला गेलेली. तिला करमेना. ती संध्याकाळकडे डोळे लावून बसली होती. पहाडात दिवस लवकर बुडतो. ती पिठी गेलेल्या वाटेकडे आता दूर दूर पाहत होती. ढोरे दिसली. तिचा बापही दिसला. तिला खूप हुरूप आला. छोटीशी पिठी कुठून दिसणार दुरून? पंछे, ती जवळूनही दिसली नाही. सगळी ढोरे आपापल्या वाटेने पांगली. शेळी देखील झुडपापाशी येऊन उभी राहिली. गवती छपरावर काठी टाकून गेनू झिनीजवळ आला. पण पिठी कुठे? झिनी कावरी बावरी झाली. पिठी कुठं आहे? तिने बापाला विचारले. आज कुठंतरी भटकली ती. दिवस कल्ला तेव्हा तिले खूप धुंडलं. म्या, पण दिसलीच नाही, बापाने सहज सांगितले. पण झिनीने लगेच गळा काढला. वाघानं खाल्ली असन का? तिने बापाला जोरात प्रश्न केला आणि जंगलात जाणाऱ्या त्या वाटेकडे धावत सुटली. बाप गोंधळला. झिनीचे पिठीवरचे प्रेम त्याला ठाऊक होते. तो झिनी मागे धावला. इवल्याशा झिनीला पकडून त्याने कडेवर घेतले. आता अंधारात कशी दिसन पिठी? उद्या पहाटेच जाईन मी तिले शोधायले. झिनीने रडून रडून आकांत केला. बापाने खूप खूप समजावले, पण उपयोग झाला नाही. रडून रडून थकली आणि केव्हा तरी तिचा डोळा लागला. झिनीचा बाप पहाटेसच उठला. जंगलात गेला. पिठीला दऱ्याखोऱ्यांत शोधू लागला. फिरता फिरता सूर्य डोक्यावर आला. घामाने गेनू डबडबून निघाला. पण पिठी कुठे दिसेना. आज भाकरही नव्हती. तो थकून गेला. एका दरीच्या उंच टोकावर मोहाच्या झाडाखाली टेकला आणि पुढे दरीत पाहतो तर काय, पिठी उभी होती एका दगडावर. झिनीच्या बापाला खूप आनंद झाला. तो धावत अर्धी दरी उतरला, पण एकदम थबकला. पिठी समोरच्या दाट झुडपाआड वाघीण उभी होती. ती पिठीकडेच पाहत होती. तिचे क्रूर डोळे पाहून झिनीचा बाप जागीच थिजला. पिठी खालच्या आवाजात बॅ बॅ करीत पुढे सरत होती. वाघिणीच्या ती अगदी जवळ गेली. वाघिणीने घशातल्या घशात गुर्र गुर्र आवाज केला. पिठीने आपले तोंड उंचावून वाघिणीच्या तोंडाला लावले आणि एकदा नव्हे तर दोनदा तीनदा. मग वाघीण जरा जोरानेच गुरगुरली आणि झिनीच्या बापाने एकदम डोळे मिटले. संपले पिठीचे आयुष्य. डोळ्यापुढे झिनी दिसली. पिठीसाठी आक्रोश करणारी झिनी. पण इलाज नव्हता. क्षणार्धात त्याने डोळे उघडले आणि पाहतो तर काय, वाघीण तिथे नव्हती. त्याने दूरवर इकडे तिकडे पाहिले. वाघीण कुठेच दिसत नव्हती. पिठी मात्र वाघीण उभी होती त्या दिशेला पाहत दबक्या आवाजात बॅ बॅ करीत होती. झिनीचा बाप धावतच दरी उतरला. निरागस पिठीला त्याने एकदम कवेत घेतले. छातीशी घट्ट धरले. छातीशी झिनीच होती जणू. झिनीच.